नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खारी खोबऱ्याचा शिरा। चला मित्रांनो, आपण शिरा बनवूयात। शिरा बनवण्यासाठी आपण कढईला गरम करून घेऊयात। त्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकून त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात। त्याचा असा खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया। माझं तर भाजला गेला आहे। आता मी त्याला एक साईडला काढून घेते। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खारी, खोबरे, बदाम, काजू आणि 2 इलायची टाकूया। त्यानंतर त्या मिश्रणाला ग्राइंड केल्यानंतर पाहू शकता, जास्त बारीकही ते मिश्रण ग्राइंड करायचं नाही, असं जाडसरच राहू द्यायचं। आता कढईला गरम केल्यानंतर त्याच्यात मी 3 चम्मच साजूक तूप टाकणार आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण भाजलेला रवा टाकूया। त्या रव्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं। परतला की आपण त्यात आपण जे दळलेलं खारी खोबऱ्याचं व ड्रायफ्रूटचं मिश्रण होतं ते आपण त्याच्यात टाकून घेऊ। त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं। त्याच्यात 1 कप दूध टाकायचं। चांगल्या प्रकारे परतलं की अजून मी 1 कप दूध टाकणार आहे। तुम्ही पाहू शकता, चांगल्या प्रकारे परतलंय। आता मी त्याच्यात अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहे। त्या पिठी साखरेलाही आपण चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं। तुम्ही साखर किंवा गुळचाही वापर करू शकता। त्यानंतर त्याच्यात आपण मनुके आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकूयात। त्यांनाही चांगल्या प्रकारे परतवून घेऊ। त्याच्यात 1 कप अजून मी दूध टाकणार आहे। त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय। शिऱ्याचा अजून छान असा स्वाद वाढवण्यासाठी एक ट्रिक सांगते। एका वाटीमध्ये 1 चम्मच गूळ व त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याला चांगल्या प्रकारे फेटायचं। गुळाचं पाणी बनवायचं। हे गुळाचं पाणी जेव्हा आपण शिऱ्यामध्ये टाकतो ना, तेव्हा खूप छान असा स्वाद येतो। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। ऑप्शनला आहे, टाकलं तर ठीक, पण एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। खूप छान असा स्वाद येईल। याला चांगल्या प्रकारे आपण परतून शिरा आता रेडी झाला आहे। शिरा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।